काय वाटतं तुम्हाला, कसं करत असतील? स्क्रिप्ट लिहित असतील का आधी? पण स्क्रिप्ट लिहिली तर त्याच्याप्रमाणे आपलं लाईफ नाही चाललं तर? माझं तर नाहीच चालत. मी काही जर लिहायचा ट्राय केला, एकतर त्यावेळेस ते आठवत नाही आणि सेकंड थिंग की तसं काही दुसऱ्या दिवशी घडत नाही. थोडंफार मागे पुढे काय होत असतं आणि जरी तसं घडलं तरी ते बोलताना त्या फिलिंग्स येतच नाही. बघा, कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं की मी काही न विचार करता बोलायला स्टार्ट करणार आहे. कारण खूप दिवसापासून मी प्रयत्न करते स्क्रिप्ट लिहून, हे करून ते करून, पण तसं काही जुळून येत नाही आहे. म्हटलं चला आता कालचा एक व्हिडिओ टाकला, जे मनात येईल जसं येईल तसं बोलत गेले. पण मला असं वाटतं मी खूपच कंटिन्युअसली खूपच फास्ट बोलते. तुम्हाला पण असं वाटलं का? म्हटलं चला आज थोडं हळू बोलायचा प्रयत्न करूया. तुम्हाला माहिती आहे का, मी रिअल लाईफमध्ये पण एवढी फास्टच बोलते. मला नाही जमत स्लो बोलायला, मी प्रयत्न करते हळूहळू. एक गोष्ट तर मला कळली माझ्या व्लॉग्समधून की मी खूप फास्ट बोलते, थोडं हळू बोलायचा प्रयत्न करायला पाहिजे. चला, तर काल मी सांगितलं होतं तुम्हाला, भाऊ-भाऊजाई माझ्या गावावरून आले होते. तर त्यांनी ना आईने म्हणजे माझ्या हे सामान पाठवलं होतं माझ्यासाठी. तर तेच सगळं मला लावून घ्यायचं होतं. हे कांदे वगैरे पाठवले होते, परत ज्वारी पाठवली होती. स्टार्टिंगला मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवले तसे पापड पाठवले होते. काही 2-4 फळं होती आणि थोडीशी मुगाची डाळ होती. मुगाची डाळ बघून मला खूप आनंद झाला, कारण मुगाची डाळ इथे दुकानातून विकत घ्यायची म्हटलं ना तर जीव जातो आणि ती अशी मिळाली की खूप भारी वाटतं. ऑफकोर्स आईने पण ती पैसे देऊन कुणाकडून तरी करून घेतली होती. पण म्हटलं ठीक आहे, आपल्याला तर फ्रीमध्ये मिळाली ना, त्याचा आनंद वेगळाच होता. चला, तर ते सगळं सामान लावून दिलं आणि आमच्याकडे असं काही नसतं की अहो येतील मग ते हेल्प करतील मग आपण सामान लावायचं, नाही. आपला हात जगन्नाथ, आपण आपलीच कामं करून घ्यायची. त्याप्रमाणे कांदे वगैरे सगळे मस्त भरून ठेवले. ज्वारीचं वगैरे दळण थोडंसं करायचं होतं. बऱ्याच दिवसापासून मिस्टर वैतागले होते, कारण त्यांना चपाती खायला लागत होती आणि मी ज्वारी आणायचं याच्यासाठी टाळत होते की मला माहिती होतं की मला गावावरून 4-5 दिवसात येणार आहे. मग म्हटलं असताना विनाकारण कशाला खर्च करायचा, बरोबर की नाही? म्हणून मग मी ती ज्वारी दुकानातून आणायचं, विकत घ्यायचं टाळत होते. ऑफकोर्स ही पण विकत घेतलेलीच आहे, पण म्हटलं ऑलरेडी घेतलेली असताना अजून डबल पैसे का खर्च करायचे ना. म्हणून मग मी काही त्या फंद्यात पडली नाही. ज्वारीचं दळण वगैरे करण्यासाठी थोडीशी ज्वारी वगैरे काढून घेतली, बाकीचं ज्वारीचं गोणी वगैरे ते सगळं जागेवर ठेवून दिलं आणि त्याच्यानंतर ना संध्याकाळ झाली होती, मुलांना भूक लागली होती. रोज संध्याकाळचा खूप मोठा प्रश्न असतो मला की आता संध्याकाळी नाश्त्याला काय. सकाळची वेळ तर निघून जाते स्कूलमध्ये वगैरे अशी तशी, कारण सगळे एकाच वेळेस नाश्त्याला नसतात. पण संध्याकाळी ना बऱ्यापैकी मुलांना म्हणजे खूप भूक लागलेली असते संध्याकाळी 5-6च्या टायमिंगला. मुलांनाच काय, मला पण खूप भूक लागलेली असते. तुम्हाला आलं का कधी असा एक्सपिरियन्स की संध्याकाळी ना ह्या 5-6-7 या दरम्यानच खूप भूक लागलेली असते? म्हणूनच मे बी सगळेजण म्हणतात ना की सूर्यास्तानंतर जेवू नये. सूर्यास्ताच्या म्हणजे 6, 6:30, 7:30 जो टाईम असेल ना त्याच वेळेस जेवून घ्यावं, हेच कारण असेल मे बी त्याच्यामागचं. कारण त्यावेळेस खरंच खूप भूक लागलेली असते सगळ्यांना. मस्त मुलांसाठी मसाला पापड वगैरे बनवले. त्याच्यानंतर ना परत काही शूट नाही केलं, जेवण वगैरे ते सगळं. आणि हा तुम्ही जो बघताय ना हा व्हिडिओ डायरेक्ट नेक्स्ट डे मॉर्निंगचा व्हिडिओ आहे. नेक्स्ट डे मॉर्निंगला मी टिफिन बनवत होती, टिफिनची तयारी सुरू होती. छोलेची भाजी वगैरे माझी बनवून झाली होती. आता इथे चपात्या बनवत होते मी. खूप नाजूक साजूक साधे सिंपल अशा काही चपात्या नसतात, बऱ्यापैकी मोठी चपाती असते माझी. म्हणजे 1-2 चपाती खाल्ली ना की माणसाचं पोट भरेल असं. एकदम छोटू नाजूक 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 चपात्या करत बसत नाही मी. द्विती कधी जर म्हटली, तिची कधी इच्छा झाली किंवा माझा मूड वाटला की छोट्याशा नाजूकशा चपात्या कराव्या, तर तेव्हाच एखाद्या वेळेस मी करते. नाहीतर व्यवस्थित आपल्या मोठी चपाती करून घ्यायची. टेन्शन संपलं. त्याच्यानंतर भाजी वगैरे करून झाली होती. आता एवढ्या वेळामध्ये ना हा द्वितीचा टिफिन भरत होते. म्हणजे मिस्टर याच्या आधी ऑफिसला जातात, ते ऑलरेडी ऑफिसला गेले होते. द्वितीची तयारी केली, तिचा टिफिन वगैरे भरला आणि तिला स्कूलला सोडून आले. तिला स्कूलला सोडून आले ना त्याच्यानंतर किचन वगैरे सगळं मस्त आवरून घेतलं होतं. सकाळी सकाळी असं किचन आवरलं ना खूप फ्रेश वाटतं आणि माझ्या किचनमध्ये तर समोरून ना खूप ऊन येतं, त्याच्यामुळे अजूनच छान वाटत होतं. आता काल मी जे ज्वारीचं दळण केलं होतं ना त्याच्यामध्ये ना मला रात्रीच तांदूळ धुवून ठेवायचे होते. आता रात्री तर मी ते काही काम केलं नाही. म्हटलं चला आता सकाळी सकाळी धुवून घेऊया, म्हणजे पुढच्या 2-3 तासांमध्ये छान सुकून जातील. आणि हर्ष जेव्हा स्कूलला जायचं असेल ना त्यावेळेस मला एकाच म्हणजे राऊंडमध्ये 2 कामं होऊन जातील. माझं दळण पण ठेवलं जाईल. एवढं सगळं काम मी करत होते तोपर्यंत मी बेडरूममध्ये कशासाठी तरी आले आणि मी अजून एक काम वाढवून ठेवलं. ते म्हणजे ही तेलाची बॉटल फोडून ठेवली मी. खूप बऱ्यापैकी जाड ग्लास होती तिची, त्याच्यामुळे तिच्या काचा इकडे तिकडे पसरल्या होत्या. मग म्हटलं मला ते तेल पुसायचं एवढं जीवावर आलं ना, ते सगळं पसारा बघून मी ते तसंच ठेवलं. म्हटलं थोड्या वेळाने पुसेल ते, तोपर्यंत ना हर्षला स्कूलला जायचं होतं. मग त्याच्यासाठी ना मेथीची भाजी बनवायची होती. आता सकाळी मी छोलेची भाजी बनवली होती, पण छोलेची भाजी ना फक्त द्वितीला आणि मिस्टरांना आणि मला आवडते. पण हर्ष अजिबात छोलेची भाजी वगैरे खात नाही, त्याला मेथीची भाजी खूप आवडते. म्हणजे तुम्ही त्याला एनी टाईम हॉटेलमध्ये जेवायला नेलं आणि एका बाजूला सगळं हॉटेलचा मेनू आणि एका
साईडला मेथीची भाजी आणि चपाती ठेवली ना तर तो मेथीची भाजी आणि चपाती चूज करेल आणि तो खाईल. कसं सांगते, त्या दिवशी आम्ही डोळासनेला गेलो होतो, आम्ही हॉटेलमध्ये जेवायला थांबलो होतो. आम्ही सगळ्यांनी हॉटेलमधली भाजी खाल्ली, पण त्याने एकट्याने फक्त घरचं मेथीची भाजी आणि चपातीवर जेवण केलं. त्याला एवढी मेथीची भाजी आवडते. मेथीची भाजी वगैरे करून झाली. आता स्कूलला तर त्याला घेऊन जायचं होतं. म्हटलं चला एकाच राऊंडमध्ये 2-3 कामं करून घेऊया, म्हणून मग हे दळण वगैरे रेडी करून घेत होते. आता ज्वारीचं दळण मी केलं होतं, तांदूळ पण धुतल्यामुळे ना मस्त सुकून गेले होते. तुम्ही घालता की नाही ज्वारीमध्ये तांदूळ ते सांगा. हे तांदूळ आहे ना, हे पण मला आईच देते. रेशनिंगचे तांदूळ तिला मिळतात, मग तिच्याकडे कमी जास्त असले ना की ती मला देत असते. मग तेच तांदूळ मी ज्वारीमध्ये टाकते. म्हणजे 5 किलो ज्वारी असेल तर त्याला 1 किलो तांदूळ असं टाकते. त्याच्यामुळे कसं होतं, भाकरी खायला थोडी चांगली लागते. नुसत्या ज्वारीच्या भाकरीना मुलं खायला कंटाळा करतात. आणि आता बाजरीचं पण दळण करून घ्यायचं होतं, कारण आज चंपाषष्ठी होती. म्हणजे संध्याकाळी ना बाजरीच्या भाकरी वगैरे त्याचा नैवेद्य करायचा होता. आता तसं आमच्या घरामध्ये कोणी बाजरी खात नाही, पण द्वितीला बाजरीची भाकरी आवडते. मग दरवर्षी ना मी हिवाळ्यामध्ये 1-2 किलो अशी बाजरी दळून आणते, जेणेकरून ना तिला मग मध्ये मध्ये भाकरी द्यायला मला बरं पडतं. बाजरीच्या दळणाबरोबर ना मी थोडेसे हुलगे पण दळून आणले होते, तर त्याची पण आता शेवटी पुढे मागे करेल. जेव्हा करेल ना तेव्हा तुमच्याबरोबर नक्की शेअर करेल. आता चला, हे जे वाढवलेलं काम होतं ना ते आवरून घेते. सगळ्या आधी काचा वगैरे भरून घेतल्या. बॉटल पूर्ण भरलेली होती, ऑलमोस्ट थोडंसं तेल संपलं होतं फक्त. आता ही गोष्ट मिस्टरांना माहीत नाही आहे. मे बी त्यांनी जर हा व्लॉग बघितला तर त्यांना कळू शकतं, पण मी स्वतःहून सांगितलं नाही आहे आणि त्यांना माहीत पण नाही बिचाऱ्यांना की बॉटल होती आहे आणलेली, काहीच माहिती नाही त्यांना. चला, तर आता हे सगळं मी आवरून घेते. आणि ना मी एक हॅक बघितला होता यूट्यूबलाच, की ना जर आपलं असं काचा वगैरे पडलेल्या असतील ना आणि त्या आपल्याला छोट्या छोट्या काचा उचलायच्या असतील ना, तर असं त्या बटाट्या कापायचा, अर्धा कट करायचा आणि असं करायचं, मग त्या भरून येतात. खरंच सांगते, अजिबात हा हॅक काही कामाला आलेला नाही. अशा काही काचा त्या बटाट्याला लागल्या नाही. एक बटाटा माझा वेस्ट गेला, टाईम वेस्ट गेला आणि त्या काचा तर काही भरून आल्या नाही. सरळ एक टिश्यू पेपर घेतला. म्हटलं चला याने तेल पण बऱ्यापैकी पुसलं जाईल आणि काचा पण कवर होऊन येतील, कारण त्या काचा एवढ्या जाड होत्या ना, थोडीशी जरी काच टच झाली असती, लागली असती ना, तर बऱ्यापैकी चांगलं कट झालं असतं. ते सगळं आवरून घेतलं. हर्षला स्कूलला सोडून आले आणि बघा आता काल प्रतीक्षा आणि संतोष आले होते ना, त्यांनी सीताफळ आणलं होतं. तुमचा सीताफळांचा मुंबईमध्ये किंवा मुंबई पुणे शहरात सीताफळ घेण्याचा अनुभव कसा आहे मला सांगा. माझा खूप बेकार आहे. मी 3-4 वर्ष झाली सीताफळं विकत घेतली नसतील. कधी गावावरून आलं, कोणी दिलं, गावठी सीताफळ असेल तरच. कधी पण सीताफळ घेतलं ना तर ते खराब निघतं. त्याच्यामुळे मी कधीच हिंमत करत नाही इथून सीताफळ विकत घेण्याची. ह्यावेळेस खूप घाबरत मी हे सीताफळ खोललं दुपारच्या वेळेस. म्हटलं दुपारीच बघून ठेवते, म्हणजे जर खराब असेल तर टाकून द्यायला बरं. ते सीताफळ आमच्या घरातल्या सगळ्यांनी जरी बघितलं असेल ना, म्हणजे द्विती, हर्ष, मिस्टरांनी, तरी मला कोणीही विचारणार नाही सीताफळ आहे आम्हाला खायला दे, नको देऊ, काहीही नाही विचारणार ते मला. कारण त्यांना एकालाही आवडत नाही किंवा ते एवढी इंटरेस्टच नाही त्या गोष्टीमध्ये की ते स्वतःहून मागतील. आता मी दुपारी याच्यासाठी फोडून ठेवलं, कारण ते बघायचं चांगलं आहे की नाही. आणि आता हे मी ना एका डब्यामध्ये भरून ठेवणार आहे. का तर आता ही माझी जबाबदारी की ह्या तिघांना जबरदस्तीने ते सीताफळ मी खायला लावणार आहे. माझं असं असतं की प्रत्येक गोष्ट, प्रत्येक फ्रूट जे पण काही असेल ना ते सगळं खाल्लं गेलं पाहिजे, भले ते आवडीचं असू नाही तर नसू. मग म्हटलं चला आता ह्यावेळेस सगळे एकत्र नाही आहेत. संध्याकाळी फळं खाऊ नये म्हणतात, पण आता आमच्याकडे असं आहे की संध्याकाळी सगळे एकत्र असतात. म्हटलं ठीक आहे, चला कधीतरी चालतं. हे तर फळ आपण कधीतरीच खातो आणि खूप वर्षांनी मला खायला मिळणार आहे असं वाटतंय. कारण गावी असलं की ही फळं वगैरे सगळं खायला मिळतात, पण या सीझनमध्ये कधी गावी जाण्याचा योगच येत नाही. मग म्हटलं चला, आणि इथून मी विकत घेत नाही, कारण खरंच खूप भीती वाटते. ती अळी बघितली ना मनच उडून जातं ते परत फ्रूट खायचं. त्याच्यामुळे मग मी इथून सीताफळ विकत आणायची हिंमतच करत नाही. हे फळ चांगलं निघालं होतं. मग आता हे मी डब्यामध्ये वगैरे भरून ठेवते. आता नेक्स्ट प्रोसेस आहे सगळ्यांना जबरदस्तीने खाऊ घालायची, ती मी पार पाडेलच. सीताफळांचा प्रोग्राम उरकल्यानंतर टास्क होतं जेवण बनवण्याचा. आता बघा, वांग्याचं भरीत वगैरे मी बनवून घेतलं होतं, कारण आज चंपाषष्ठी होती. मस्त छोट्या छोट्या बाजरीच्या भाकरीने म्हणते ना नैवेद्य बनवला होता. आणि द्वितीसाठी एक बाजरीची भाकरी बनवली होती. आता चाललं होतं विचार की पातळ भाजीसाठी काय करायचं, कारण आमच्याकडे रोज कंपल्सरी एक सुकी भाजी, एक रस्सा भाजी आणि भाकरी चपाती असं रोजचं जेवण ठरलेलं असतं. 2 भाज्या संध्याकाळचं कंपल्सरी असतात. मला खूप टेन्शन येतं की रोज संध्याकाळी 2 भाज्या नवीन कुठून आणायच्या. आणि त्यात ना भाज्या, आता तुम्ही व्लॉग्स बघत गेले ना तुम्हाला कळेल, एवढ्या लिमिटेड भाज्या आमच्या घरात खाल्ल्या जातात ना, त्याच भाज्या नेहमी बनत असतात. चला, आता माझं भरीत वगैरे बनवून झालं होतं. मस्त इथे पिठलं बनवत होते मी. म्हटलं वांग्याचं भरीत आहे, भाकरी आणि पिठलं, छान मेनू होईल. हो नाही करत सगळेजण फायनली तयार झाले. मस्त लसणाची वगैरे फोडणी दिली, जिरी मोहरी घातली, याच्यामध्ये ना हिरवी मिरची घातली.
कांदा वगैरे घातला. कांदा घालू नको घालू विचार करत होते. नंतर म्हटलं ठीक आहे, छान होतं. कांदा न घालता पण छान होतं. कांदा वगैरे परतून घेतला. थोडासा कांदा कढईला लागला होता तो. या कढईमध्ये बऱ्यापैकी थोड्या थोड्या भाज्या लागतातच. तर चला ते सगळं परतून घेतलं आणि हिंग घातला. आता बेसनामध्ये हिंग घालतात. बेसनामध्ये काय, मला तर एवढी हिंगाची सवय लागली ना, मी ऑलमोस्ट पालेभाज्या सोडल्या आणि हिरव्या भाज्या सोडल्या तर मला तर वाटतं मी प्रत्येक भाजीमध्ये हिंग वापरत असेल. पण चांगलं असतं हिंग, म्हणतात की पचायला वगैरे बरं पडतं अन्न वगैरे जे काही आपण खातोय ते. तर हिंग वगैरे घातलं, थोडीशी हळद घातली आणि फोडणी जेव्हा पण मी बनवते ना, म्हणजे असं हे कांदा वगैरे असं परतवते ना, त्यावेळेस थोडीशी कोथिंबीर मी नक्कीच त्याच्यामध्ये टाकते, कारण मला ती आवडते. मला असं वाटतं त्याच्याने भाजीला खूप छान टेस्ट येते. आणि ही पिठलं आहे ना, मी हटून करणार होते. म्हणजे आधी पाणी उकळवून घ्यायचं बऱ्यापैकी. गावी वगैरे बघा लग्नांमध्ये वगैरे जेव्हा पिठलं करायचे ना, तेव्हा अशा पद्धतीने पिठलं केलं जायचं. म्हणजे आमच्याकडे तरी असं केलं जायचं. तर आता ते पाणी वगैरे उकळी आल्यानंतर ना, असं एका हाताने ना मस्त थोडं थोडं बेसन पीठ सोडायचं आणि दुसऱ्या हाताने चमच्याने असं ते गरगटून घ्यायचं, म्हणजे त्यालाच म्हणतात हाटून वगैरे करणं. तर असं पिठलं मी बनवत होते. थोडंसं असं पिठलं बनवलं ना, थोडं गाठी-गाठींसारखं होतं, पण ते शिजलं जातं चांगलं आणि खाताना असं कच्चं किंवा असं काही गुठळे वगैरे असं काही लागत नाही. छान लागत होतं आणि हे पिठलं खरंच खूप भारी झालं होतं. मस्त झालं होतं. पिठलं वगैरे बनवून घेतलं, स्वयंपाक वगैरे करून घेतला आणि त्याच्यानंतर ना आज चंपाषष्ठी होती म्हणून मग तळी भरायची होती. भैरवनाथाचे चांगले चांगले, अंबाबाईचे उदे 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 उदे. थांब थांब. आता गावी वगैरे ना किंवा चाळीत वगैरे ना असं 5 माणसं वगैरे असं मिळून तळी भरतात. पण ठीक आहे, आज आमच्याकडे पण तशी 5 माणसं आहेत आणि नेहमी असतात, पण आज जरा कमी होती. म्हटलं चला आज दोघांनीच तळी भरून घेऊया आणि दोघांनीच तळी भरून घेतली. मस्त. हर्षलानं पण खूप छान वाटत होतं हे सगळं करताना आणि त्याला आवडतं. बघून बघून आता तो पण हळूहळू या गोष्टी शिकतोय. आमच्याकडे आज जरा थोडं उलटं झालं होतं. आधी पोटोबा नंतर विठोबा असं झालं होतं, कारण ही तळी भरत होतं ना, तळी भरायला लेट झालं होतं. आमचं जेवण वगैरे सगळं करून झालं होतं. त्याच्यानंतर मग ही तळी भरत होता आम्ही. सदानंदाचा येळकोट येळकोट, भैरवनाथाचे चांगले, अंबाबाईचा उदो उदो. आता आमचं जेवण जरी आधी झालं होतं ना, तरी मी जेवणामध्ये काय काय होतं ते मला दाखवते. भाकरी केलेली होती, पिठलं केलेलं होतं, वांग्याचं भरीत, पापड आणि कांदा. आज मस्त असा जेवणाचा बेत होता. छान मस्त जेवण वगैरे करून घेतलं, तळी वगैरे भरली. खूप छान गेला आजचा दिवस. होप्स आजचा व्हिडिओ पण तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर डू लाईक, शेअर, सबस्क्राईब. स्टे ट्यून. बाय.